नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या घटनेच्या निषेधात आज भाईंदर पश्चिमेच्या जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी हातामध्ये काळे रिबीन बांधून नमाज अदा केली आणि या घटनेच्या निषेधात तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली। या संदर्भात मुस्लिम बांधवांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। आज आप लोग काली पट्टी बांध के नमाज अदा कर रहे हैं, क्या वजह है? पुलवामा में जो हमला हुआ है इसका हमें बहुत ही दुख है। चाहे वो हिंदू मरा है या वो मुसलमान मरा है, वो इंसान मरा है, इंसानियत का ये हुआ है। और मरने के अलावा वहाँ के जो लोग हैं उनकी रोटी रोजी का भी सवाल उठ गया है। जो इतने साल के बाद आज उनकी रोटी रोजी चालू हुई थी तो अभी उस पर भी यह आया है। तो मैं सरकार से यही अपील करूंगा कि एक सादा आदमी एयरपोर्ट पे जाता है उसकी चेकिंग होती है, नेवी से आता है उसकी चेकिंग होती है, सरहद से आता है उसकी चेकिंग होती है। इतना गोला बारूद लेके ये आदमी, इतने लोग आके और हमारे हिंदुस्तानियों को, हमारी इंसानियत को, आज किसी का बाप गया है, किसी का बेटा गया है, किसी का शोहर गया है, हाँ, आज इतना नुकसान हो गया। तो ये आतंकवादी आ कैसे रहे, तो इसके ऊपर कड़क से कड़क निगरानी रखे, ये मेरी अपील है। और इसको एक मजहबी नहीं बनाते हुए इसको एक इंसानियत के तौर पे लिया जाए, क्योंकि वहाँ मुस्लिम भी मरा है, वहाँ खाली हिंदू नहीं मरा है, और वहाँ सबसे पहले इंसान मरा है, ये सोचना। और इसको कोई मजहबी रंग नहीं देना चाहिए, इसको ये लेना चाहिए कि भाई इंसानियत का खून हुआ है, इंसानियत मरी है, तो कहा ना कहा सरकार को इसके ऊपर प्रतिबंध लगाना चाहिए, ये मेरी अपील है। नाम बताइए। माझं नाव समीर खोत आहे। हा जो परवा आतंकी हमला झाला है ना, याची पूर्ण देश निंदा करतोय। आणि हा हमला म्हणजे ॲक्च्युली पाहिलं तर म्हणजे एक इन्सानियतवरती हमला आहे आणि माणुसकीवरती हमला आहे डेफिनेटली। आणि ह्याचा जो परिणाम पूर्ण देशावरती न हो याच्यासाठी जे इमिडिएटली जी आहे ना कारवाई केली जाईल। म्हणजे काय आहे की जो आपला देशाचा जो माहोल आहे आणि देशाचं वातावरण आहे त्याच्यावरती म्हणजे ॲक्च्युली आपलं जो टार्गेट हे ठेवलं पाहिजे की देशाचं पूर्ण वातावरण शांतपणे राहावे। म्हणजे त्यासाठी जो आहे पूर्ण आपला माझं सरकारशी हेच निवेदन आहे आणि विनंती आहे की जे ना की कडी एकदम स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावं, म्हणजे ज्यानुकडे कोणी असं करण्याचा विचार पण नाही यावं। हां, असं ॲक्शन झालं पाहिजे की कोणी परत असं विचार पण नाही केला पाहिजे। आणि दॅट्स माय रिक्वेस्ट। माझं नाव अजीम तांबोली आहे। आज भाईंदर वेस्ट जामा मस्जिद येथे आम्ही काळी फीत हाताला बांधून जे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं जे आतंकी हमला झाला आहे त्याच्या निषेधार्थ आज मशिदीमध्ये शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि त्यांनी हातावर ही काळी फीत बांधलेली आहे। त्याचा जे हल्ल्याचा आम्ही खूप निषेध करतात, विरोध करतात, कारण की त्याच्यामध्ये छोटे मुलं पण शहीद झाले, कोणाचा लेक गेला, कोणाचा वडील गेला, कोणाचा पती गेला, एवढी मोठी दुर्घटना झाली। त्याचा जबाबदार केवळ आणि केवळ फक्त पाकिस्तान आहे। मी सरकारकडून आणि प्रशासनाकडून एक आवाहन करतो, त्यांना सूचना देतो की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, कारण की नेहमीच आपल्या सैनिकावर कधी हल्ला होतो, कधी नागरिकांवर हल्ला होतो। ज्या प्रकारे हल्ला झाला पहलगाम येथे ते फार दुःखद आहे। सरकारने कुठेतरी त्याच्यावर एक मोठा सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे, अशी माझी एक मागणी आहे।